रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या ललित लेख संग्रहातून संपादित ललित लेख संग्रहातून भुलाए न बने. ग. दि. माडगूळकर आणि श्री रामचंद्र हे अत्यंत निकटचे स्नेही. गीत रामायणानंतर श्री रामचंद्र यांच्या आग्रहास्तव माडगूळकरांनी गीत गोपाल लिहिलं. ही गीतं लिहून झाल्यावर अण्णा म्हणजे श्री रामचंद्र त्या गीतांना चाली लावित होते. एकदा मी अण्णांच्या पुण्यातल्या बंगल्यावर गेलो असता अण्णा त्रस्तपणे बागेत फिरताना दिसले. एरवी मला पाहताच या रणजित भाऊ म्हणून प्रेमानं हाक देणारे अण्णा माझ्याकडे न पाहता एरझाऱ्या घालीत होते. माझं ते वृक्ष स्वागत पाहून साहजिकच मी नाराज झालो. तेवढ्यात त्यांच्या सौभाग्यवती शांताबाई बाहेर आल्या आणि मला बंगल्यात येण्याबद्दल खुणावलं. बंगल्यात येताच मी वहिनींना विचारलं, काय झालं? अजून काही झालं नाही आणि ते होत नाही म्हणून असं फिरणं चालू आहे. वहिनी हसून पुढं म्हणाल्या, गीत गोपाल बसवणं चालू आहे. वहिनी आणि मी गप्पा मारीत बसलो. अर्ध्या पाऊण तासानं अण्णा झपाटल्यासारखा घरात शिरला. आत येताच मला म्हणाला, रणजित भाऊ चल वर जाऊ. अण्णांच्या पाठोपाठ मी वरच्या मजल्यावर गेलो. अण्णानं हार्मोनियम हातात घेतला. एका वेगळ्या तंद्रीत असलेला अण्णा पेटी वाजवत होता आणि गीत गोपालमधलं गीत गुणगुणत होता. गीताला सूर कसे लागतात हे मी पाहत होतो. साऱ्या जगाचं भान विसरून अण्णा आपल्या मनातल्या सुरांत रंगला होता. याच गीत गोपालच्या कार्यक्रमासाठी अण्णा कोल्हापूरला आला होता. आम्ही दोघं टुरिस्ट हॉटेलमध्ये उतरलो होतो. केशवराव भोसले नाट्यगीतातील गीत गोपालचा कार्यक्रम आटोपून आम्ही हॉटेलवर आलो. आमच्या खोलीसमोर एक 10-12 वर्षाचा मुलगा उभा होता. अण्णानं तो कोण, कुठला, कशासाठी आलाय याची चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून तो मुलगा गरीब होता आणि त्याला शिक्षणासाठी मदत हवी होती. तो सांगत होता आणि अण्णा ती हकीकत लक्षपूर्वक ऐकत होता. अण्णानं त्याचं नाव पत्ता लिहून घेतला आणि एकदम म्हणाला, सॉरी, मी तुला काही मदत करू शकत नाही. आणि अण्णा तडक खोलीत गेला. अण्णाच्या या वर्तनानं मी चकित झालो होतो. मी माझ्या खिशातून 5 रुपये काढून त्या मुलाच्या हातावर ठेवले आणि त्याला वाटेला लावलं. मी खोलीत गेलो. मनात अण्णाच्या वागण्याचा राग होताच. अण्णानं ते ओळखून विचारलं, काय रणजित भाऊ, रागावलास काय? यावर मी खिन्नपणे हसलो आणि म्हणालो, अण्णा, तुला त्या मुलाला काहीच द्यायचं नव्हतं तर फुकट फौजदारी कशाला केलीस? तू 5 रुपये दिलेले मी पाहिले. झालं तर तू दिलेस काय आणि मी दिले काय सारखंच. आणि बोलता बोलता अण्णा गंभीर झाला. पुढं म्हणाला, हे बघ रणजित भाऊ, मीही गरिबीतूनच वर आलोय. आजच्या श्रीमंतीपेक्षा मी भोगलेल्या दारिद्र्याची जाणीव मला अधिक आहे. मी हसलो, म्हणालो, आणि म्हणून त्या मुलाची तू ही कदर केलीस? त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं हात हलवीत अण्णा म्हणाला, रणजित भाऊ, मी केली ती फुकट फौजदारी नव्हती. त्या मुलाचं नाव पत्ता मी लिहून घेतला आहे. त्यानं सांगितलेलं खरं असेल तर मला त्याच्यासाठी जे करता येईल ते मी करणार आहे. तुला कळवळा येऊन तू 5 रुपये देऊन टाकलेस. हे पैसे हॉटेलात जाणार आहेत का विड्या फुंकण्यासाठी खर्च होणार आहेत हे कुणी सांगावं. मदत जरूर करावी, पण डोळसपणे.
अण्णा बोलला ते खरंच होतं. त्या दिवशी तो विषय तिथंच संपला. दुसऱ्या दिवशी अण्णा खरोखरच त्या मुलानं दिलेल्या पत्त्यावर गेला. त्या मुलानं सांगितलेली हकीकत खरी आहे याची खात्री करून घेतली आणि नंतर 2 वर्षे अण्णा त्या मुलाला न चुकता, कुठंही वाच्यता न करता मदत पाठवित होता. मैफिलीत अमुक गाणं म्हणा अशी कोणी फरमाईश केलेली अण्णाला आवडत नसे. संगीताच्या बाबतीत त्याच्या मर्यादा फार कठोर होत्या. अगदी अलीकडील गोष्ट, अण्णा आणि मी लंडनला महिनाभर एकत्र होतो. एकदा लंडनला एका मित्राच्या घरी आम्ही जमलो होतो. तिथं अण्णाही आला होता. कुणीतरी मला सुचवलं, अण्णांना गाणं म्हणायला सांगा. मी अण्णाला म्हणालो, अण्णा पेटी काढ. अण्णानं ते ऐकलं आणि गंभीर होत म्हणाला, सॉरी रणजित भाऊ, असल्या गोष्टी मी करीत नसतो. मग मीही आग्रह केला नाही. पण त्यावेळी मला सर्कसवाले छत्रे यांची एक हकीकत आठवली. छत्र्यांसोबत एक खासाहेब असत. ते असेच लहरी आणि मिजाजखोर होते. छत्र्यांच्या विनंतीवरून ते कधीच गायचे नाहीत. मग छत्रे स्वतःच गायचे. ते गाणं ऐकलं की खासाहेब अस्वस्थ होऊन छत्र्यांना मध्येच थांबवून स्वतः तानपुरा घेऊन गायला बसायचे. तोच प्रयोग मी तिथं त्यावेळी केला. मी गाऊ लागलो. अण्णा क्षणाक्षणाला वैतागत होता. कपाळावर हात मारून घेत होता. सारे हसत होते. शेवटी माझ्या अपेक्षेप्रमाणे घडलं. न राहवून अण्णा ताडदिशी खुर्चीवरून उठला आणि त्या खासाहेबासारखं मला थांबवत म्हणाला, रणजित भाऊ, बस झालं. तुम्ही लिहा पण गाऊ नका. आणि पेटी समोर ओढून घेऊन अण्णानं गायला सुरुवात केली. त्याची चित्रपटातील काही गाजलेली गाणी, भजनं त्यानं अशी काही तल्लीन होऊन म्हटली की आपसूक जमून आलेली मैफल सदैव स्मरणात राहावी. अण्णाची संगीताची ही मिजाज मात्र मुलांच्या सहवासात लोप पावत असे. माझ्या कोवाड गावी जेव्हा अण्णा येई तेव्हा माझी धाकटी मुलगी त्याच्यावर फारच अधिकार गाजवी. मैफलीत कुणी फरमाईश केल्यावर चिडणारा अण्णा माझी मुलगी सांगेल ते गाणं निमूटपणे म्हणत असे. मग ते शहनाईमधील आना मेरी जान, संडे के संडे असो किंवा अलबेलातलं श्याम ढले खिडकीतले असो, तिला आवडणारी गाणी हवी तितकी आणि हवी तितक्या वेळा ती त्याच्याकडून म्हणून घ्यायची. आणि हा संगीत कार्यक्रम बसून होत नसे. अण्णा माझ्या छोटीबरोबर गात गात जोडीला नाचतही असे. तो त्यांचा धुमाकूळ पाहताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहत. ही माझी मुलगी थोडी बहुत माउथ ऑर्गनही वाजवते. तो ती अण्णाला वाजून दाखवी. अण्णाही ते कौतुकाने ऐकत असे. माझ्या गाण्यावर रागावून बंदी घालणारा अण्णा माझ्या मुलीचं ते ऑर्गन वादन कसं सहन करीत होता देव जाणे. लंडनच्या मुक्कामात महाराष्ट्र मंडळात अण्णाचा कार्यक्रम ठरला होता. मी अध्यक्षस्थानी होतो. लंडन व लंडनच्या आसपासचे रसिकजन यांची हॉलमध्ये गर्दी झालेली होती. मला आजही आठवतं, भगव्या रंगाची विजार, भगव्याच रंगाचा जब्बा या वेशात डोळ्याला गॉगल लावलेला अण्णा हॉलमध्ये प्रवेश करता झाला. मला भेटताच मला म्हणाला, रणजित भाऊ, माझ्याबद्दल चांगलं बोला हो. मी लगेच म्हणालो, जरूर बोलेन, पण एक अट. कोणती? मी सांगेन ती गाणी आज तू म्हणायला हवीस.
नाहीतर 4 चौघात तुझी विकेट काढल्याशिवाय राहणार नाही. असा हा मैत्रीचा संवाद झाला. कार्यक्रम अगदी सुरेख पार पडला. आपल्या भाषणात अण्णा मिश्किलपणे म्हणाला, रणजित भाऊ प्रथमच माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलले. ही मैफिल संपल्यावर अण्णानं आपल्या खिशातनं एक उंची पेन काढून माझ्या हातात ठेवलं. त्या सोनेरी रंगाच्या पेनमध्ये एक स्वयंचलित घड्याळ आहे. ते काळ, वेळ आणि उलटलेला क्षण दाखवतं. काळ, वेळ आणि क्षण पाहता येतात, पण गेला क्षण माणसाला कधीच परत मिळविता येत नाही. हीच मानवी जीवनाची कथा आहे. माणूस गेला की मागं राहतात फक्त अशा आठवणी. तेवढंच आता शिल्लक आहे. जी जिव्हाळ्याची माणसं असतात त्यांच्याबद्दल चांगलंच आठवतं. त्या चांगुलपणावरच आम्ही एकत्र आलो होतो. आज एक सज्जन आणि उमदा मित्र हरवला आहे. माझ्याबद्दल आत्मीयता असणारा एक जिव्हाळा आता आटला आहे. आता प्रश्न मनात असा येतो की आता मी कोणाला सांगू, तू माझ्याबद्दल चांगलं बोल. रणजित देसाई यांचा बुलाए न बने हा ललित लेख येथे समाप्त.